तर बघा आज आपण आता पार्शियल फ्रॅक्शन बघणार आहे. लास्ट लेक्चरला आपण मॅट्रायसिस बघितलं होतं. मॅट्रायसिसमध्ये इन्व्हर्जन मेथड बघितली, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे पार्शियल फ्रॅक्शन. नंतर त्याच्यामध्ये सब टॉपिक दिलेले टाईप ऑफ पार्शियल फ्रॅक्शन बेस्ड ऑन देअर नेचर ऑफ फॅक्टर्स रिलेटेड प्रॉब्लेम. म्हणजे काय की आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टरमध्ये 3 केसेस आहे, त्या केसेस बघायचे. तर सगळ्यात पहिले आपण आता बेसिकपासून सुरुवात करू. बरेच जण काय की मराठी मीडियममधून असेल. तर सगळ्यात पहिले फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन तर फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक. फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक, ठीक आहे. मराठीमध्ये काय म्हणते त्याला? अपूर्णांक म्हणते. अपूर्णांक, ठीक आहे. त्याच्यानंतर न फ्रॅक्शन अपूर्णांक बघा. अपूर्णांक म्हणजे काय की सपोज आता दिलेलं आहे 3/, दुसरा पेन यूज करू, ठीक आहे. सपोज आपण घेऊ आता इथं 3/2 किंवा 5/2. मग बघा आता इथं काय आहे की वरच्या बाजूला 5 आहे आणि खाली काय आहे? 2 आहे. तर आता बघा इथं जो वरती राहतो त्याला आपण काय म्हणतो? अंश म्हणतो. काय म्हणतो? अंश. आणि याला काय म्हणतो आपण? अंश. आणि दुसरा राहतो छेद. याला काय म्हणतात? अंश. अंशला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? न्यूमरेटर. काय म्हणतात? न्यूमरेटर, ठीक आहे. आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपण काय म्हणतो? मराठीमध्ये छेद म्हणतो. तर मग त्या छेदला काय म्हणते इंग्लिशमध्ये? डिनॉमिनेटर. काय म्हणतात? डिनॉमिनेटर. तर याला काय म्हणतात? न्यूमरेटर, ठीक आहे. न्यूमरेटर. नंतर याला काय म्हणतो? छेद, ठीक आहे. छेदला इंग्लिशमध्ये म्हणतात डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर, ठीक आहे. मग बघा एक राहतो न्यूमरेटर आणि एक असतो डिनॉमिनेटर. आणि त्या दोघांनी मिळून काय तयार होतं? त्यांच्यामध्ये डिवाइड करायचे आणि त्याच्यात काय तयार होतं? मग फ्रॅक्शन तयार होतो, म्हणजेच अपूर्णांक. काय तयार होतो? अपूर्णांक, ठीक आहे. तर फ्रॅक्शन म्हणजे सगळ्याला समजलं असं. आता पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल काय करायचं आपल्याला? पार्शियल फ्रॅक्शन मानवायचं आहे. तर पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय बघा आता की सपोज एखादा नंबर आहे, सपोज 49 50 डिवाइड बाय, ठीक आहे. सपोज आपण इथं करू 50 डिवाइड बाय 28, ठीक आहे. मग हा एक काय झाला? फ्रॅक्शन झाला. आता या फ्रॅक्शनमध्ये 2 टाईपचे फ्रॅक्शन राहते. एक प्रॉपर फ्रॅक्शन राहतो आणि दुसरा राहतो इनप्रॉपर फ्रॅक्शन. तर बघा प्रॉपर फ्रॅक्शन आता आपलं जे नाही का, म्हणजे ही जी बेसिक आहे तर याच्यानुसार जर बघितलं आपण तर फर्स्ट लिहू आपण इथं प्रॉपर फ्रॅक्शन. काय लिहू? प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय की जिथं न्यूमरेटर मोठा राहतो. काय राहतो? न्यूमरेटर मोठा राहतो आणि न्यूमरेटर छोटा राहतो. काय राहतो? न्यूमरेटर छोटा. मग आता न्यूमरेटर छोटा, तर न्यूमरेटर छोटा पाहिजे आणि डिनॉमिनेटर कसं पाहिजे? मोठा पाहिजे. तर बघा आता इथं आपण एक प्रॉपर फ्रॅक्शनचं एक्झाम्पल बघू. सपोज इथं 3/5. मग हा काय झाला? प्रॉपर फ्रॅक्शन झाला. काय झालं? प्रॉपर फ्रॅक्शन. का प्रॉपर फ्रॅक्शन झाला? कारण की इथं काय आहे की न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इनप्रॉपर फ्रॅक्शन. तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे तर तो म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर कसा राहणार आहे? मोठा राहणार आहे. कसं राहणार आहे? मोठा राहणार आहे. मग बघा न्यूमरेटर मोठा पाहिजे म्हणजे 5/3. मग याच्यामध्ये न्यूमरेटर कसा आहे? मोठा आहे. न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर.
डिनॉमिनेटर. याला काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. याला काय म्हणायचं? सॉरी, याला काय म्हणायचं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि याला काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन. मग बघा, फ्रॅक्शन म्हणजे काय की अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये एक राहतो डिनॉमिनेटर, एक राहतो डिनॉमिनेटर, एक राहतो न्यूमरेटर. आता न्यूमरेटर वरती राहतो, डिनॉमिनेटर खाली राहतो. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये पण दोन टाईप आहे, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ज्याच्यामध्ये न्यूमरेटर छोटा राहतो, डिनॉमिनेटर मोठा राहतो, त्याला काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन. त्याच्यानंतर दुसरं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जो न्यूमरेटर आहे तो कसा राहणार आहे? मोठा राहणार आहे. बघा इथं 5 इज ग्रेटर दॅन 3 आणि इथं 3 इज स्मॉलर दॅन 5. ठीक आहे. मग हे काय झाले? प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आता पॉलिनॉमियल. आता हे जे पार्शियल फ्रॅक्शन आहे हे पॉलिनॉमियल इक्वेशनच्या अबाउट आहे. कोणाच्या अबाउट आहे? पॉलिनॉमियल इक्वेशनच्या अबाउट. हे काय होतं? बेसिक होतं. हे तुम्हाला जस्ट माहिती पाहिजे. जे मराठी मीडियममधून असेल त्यांना काय की अपूर्णांक, अंश आणि छेद माहीत राहतात, न्यूमरेटर डिनॉमिनेटर माहीत नसतं, म्हणून हे मी सांगितलंय. ठीक आहे. आणि जे आपले नंबर सिस्टम म्हणजे नाही का, आपण आता इथं काय की पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये बघणार आहे प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. पण जनरली प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्रॉपर जर असेल तर जो अंश राहतो, जो न्यूमरेटर राहतो छोटा राहतो, आणि इम्प्रॉपर असेल तर डिनॉमिनेटर कसा राहतो? मोठा राहतो आणि न्यूमरेटर छोटा राहतो. सॉरी, इम्प्रॉपर असेल तर न्यूमरेटर मोठा राहतो, डिनॉमिनेटर छोटा राहतो. ठीक आहे. इथं वाटलं तर साईडला लिहून घ्या, 5 इज ग्रेटर दॅन 3. इथं लिहा 3 इज स्मॉलर दॅन 5. ठीक आहे. मग आता तुम्हाला हे समजलं असेल. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल इक्वेशन सगळ्यांना माहीत असेल, नाही माहिती? ठीक आहे. आपण इथं बघू पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल इक्वेशन. पॉलिनॉमियल्स लिहा किंवा पॉलिनॉमियल इक्वेशन लिहा. स्लाइड घेतलेली बघू बरं, एक मिनटं. हां, ठीक आहे. पॉलिनॉमियलची आपण इथं साईड घेतलेली आहे, तरी पण मी इथं लिहितो. ठीक आहे. पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल म्हणजे काय? बहुपद संख्या आहे. म्हणजे तिला मराठीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही शाळेत बघितलं असेल, बहुपद संख्या म्हणजे काय की त्याच्यामध्ये वेगवेगळे हे राहणार आहे, काय कॉन्स्टंट, व्हेरिएबल, त्याच्यानंतर एक्सपोनंट. मग बघा आता पॉलिनॉमियल म्हणजे काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ काय? कॉन्स्टंट. बघा, कॉन्स्टंट, नंतर व्हेरिएबल आणि एक्सपोनंट. आता बघा कॉन्स्टंट, पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये काय राहतं? कॉन्स्टंट राहतं, व्हेरिएबल राहतं आणि एक्सपोनंट राहतं. तर कॉन्स्टंट म्हणजे काय? कॉन्स्टंट म्हणजे सपोज कॉन्स्टंट नंबर राहणार 3, 2, -3, -4. म्हणजे काय की कॉन्स्टंट नंबर, जसं 5. आता हे काय झाले? कॉन्स्टंट नंबर झाले. व्हेरिएबल म्हणजे काय? एक्स, वाय, झेड किंवा पी, क्यू, आर. म्हणजे काय की इक्वेशननुसार डिपेंड आहे. ही व्हेरिएबल तुम्ही काही पण घेऊ शकता. ABCD म्हणजे अल्फाबेटिकल लेटर्स घेऊ शकता, कॅपिटल, स्मॉल, व्हॉट एव्हर, म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते घेऊ शकता. आता नेक्स्ट आहे एक्सपोनंट. तर बघा, एक्सपोनंट म्हणजे काय? घातांकित रूप. म्हणजे काय की बघा आता x², y³ झेड. आता नुसतं झेड असेल म्हणजे तो व्हेरिएबल झाला. मग Z⁻0 पण राहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे की x³ x⁴ म्हणजे काय झाले? एक्सपोनंट झाले. मग आता बघा पॉलिनॉमियल इक्वेशन काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट, व्हेरिएबल अँड एक्सपोनंट. कॉम्बिनेशन कशाचं आहे? कॉम्बिनेशन आहे तिघांचं विथ काय? कसं कॉम्बिनेशन आहे? तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन
मल्टिप्लिकेशन विदाउट, बघा हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, काय विदाउट डिव्हिजन, विदाउट काय डिव्हिजन इज कॉल्ड पॉलिनॉमियल. ठीक आहे, इज कॉल्ड पॉलिनॉमियल नंतर डेफिनेशन दिलेली लिहून. ठीक आहे, तर बघा आता पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय की कॉन्स्टंट व्हेरिएबल एक्सपोनंटचं कॉम्बिनेशन आहे विथ ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन विदाउट डिव्हिजन. म्हणजे काय की त्याच्यामध्ये डिव्हिजन नसणार आहे. मग कॉम्बिनेशन कशा असणार, ॲडिशन राहू शकते, सबट्रॅक्शन राहू शकते, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन राहू शकतं. ठीक आहे, म्हणजे ह्या तीन गोष्टीचं काय कॉम्बिनेशन केलं की काय तयार होती पॉलिनॉमियल इक्वेशन. मग बघा फॉर एक्झाम्पल आता काय कॉन्स्टंट घेऊ आपण. ठीक आहे, मग एक कॉन्स्टंट घ्या, सपोज आपण कॉन्स्टंट घेतला, कॉन्स्टंट घेण्याच्या आधी आपण इथं एक्सपोनंट घेऊ. ठीक आहे, एक्स स्क्वेअर, मग एक्स स्क्वेअरला एखादं कोइफिशियंट राहील मल्टिपल 3x, त्याला पुन्हा दुसरं व्हेरिएबल y प्लस त्याच्यानंतर इथं राहू शकतं 5xyz प्लस कॉन्स्टंट. मग हे काय झालं पॉलिनॉमियल इक्वेशन झालं. हे काय झालं पॉलिनॉमियल इक्वेशन. आता याच्यामध्ये सगळी ॲडिशन झाली, मग तुम्ही इथं सबट्रॅक्शन पण घेऊ शकता, xy स्क्वेअर मायनस 3. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, आता मल्टिप्लिकेशन तर ऑलरेडी आहेच, 5 इंटू एक्स इंटू वाय इंटू झेड, पण याच्यामध्ये डिव्हिजन नसणार आहे. म्हणजे काय की असं डिव्हिजन नको. ठीक आहे, मग हे पॉलिनॉमियल इक्वेशन नाही. जर त्याच्यामध्ये ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन असेल ते काय राहणार आहे पॉलिनॉमियल इक्वेशन राहणार. ठीक आहे, मग हे डिव्हिजन नसणार फक्त. मग इथं आपण लिहिलेलं आहे विदाउट डिव्हिजन. म्हणजे काय की पॉलिनॉमियल इक्वेशन हे तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल आहे, एक्सपोनंट आहे, विथ काय ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन विदाउट डिव्हिजन. म्हणजे काय की त्याच्यामध्ये डिव्हिजन नसणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी असणार आहे. ठीक आहे, मग हे काय झालं पॉलिनॉमियल इक्वेशन झालं. हे काय झालं पॉलिनॉमियल इक्वेशन. बघा पॉलिनॉमियल इक्वेशनची पुढे इथं डेफिनेशन पण दिलेली असेल, अँड एक्सप्रेशन मेड विथ कॉन्स्टंट, बघा इथं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, अँड एक्सप्रेशन मेड विथ कॉन्स्टंट, त्याच्यानंतर व्हेरिएबल, नंतर एक्सपोनंट. बघा या तीन गोष्टीचं काय कॉम्बिनेशन आहे, विच आर कंबाईन युझिंग ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन बट विदाउट डिव्हिजन काय डिव्हिजन नसणार आहे. बघा इथे एक पॉलिनॉमियल इक्वेशन दिलेलं आहे, 3x⁵ प्लस 7x⁵ प्लस 4x² मायनस 3x प्लस 7. मग बघा हे काय आहे पॉलिनॉमियल इक्वेशन. हे काय पॉलिनॉमियल इक्वेशन. ठीक आहे, मग पॉलिनॉमियल इक्वेशन समजलं सगळ्यांना. पॉलिनॉमियल इक्वेशन काय राहतं, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएबल एक्सपोनंट विथ कॉम्बिनेशन ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन बट विदाउट डिव्हिजन, म्हणजे डिव्हिजन नसणार. ठीक आहे, आता पॉलिनॉमियल इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे फ्रॅक्शन क्रिएट करायचं आहे. मग त्याच्यामध्ये पण प्रॉपर फ्रॅक्शन आणि दुसरा राहणार आहे इनप्रॉपर फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये आपण बघणार आहे आता सगळ्यात पहिले पॉलिनॉमियल इक्वेशन झालं. पॉलिनॉमियल इक्वेशनच्या नंतर आपण बघणार आहे आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. आता डिग्री म्हणजे काय बघा, आधी आपण हे जे एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, आता हे एक्झाम्पलमध्ये आपण इथं डिग्री बघू. ठीक आहे, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. ठीक आहे, मग डिग्री म्हणजे काय राहते पॉवर राहते. डिग्री म्हणजे काय पॉवर. डिग्रीचं दुसरं नाव काय आहे, डिग्री म्हणजे पॉवर एक्सपोनंट. ऐवजी हायेस्ट एक्सपोनंट घ्या, हायेस्ट एक्सपोनंट किंवा हायेस्ट इंडेक्स. म्हणजे काय की सपोज तुम्हाला एखादी गिवन इक्वेशन दिलेली, पॉलिनॉमियल इक्वेशन दिलेली 3x² प्लस 3z ऐवजी एक्सच घ्या. ठीक आहे, डबल 3x³ प्लस x⁴ दिलेले. मग आता ह्या इक्वेशन मधली
सगळ्यात हायेस्ट एक्सपोनंट असलेलं एक्सपोनंट घ्यायचा, हायेस्ट एक्सपोनंट. तर बघा सगळ्यात हायेस्ट एक्सपोनंट इथं काय एक्सचा एक्सपोनंट 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं काय 4 आहे. मग ह्या इक्वेशन मधला हायेस्ट घ्यायचा. मग हायेस्ट कोणता आहे? तर हायेस्ट बघा x⁴, म्हणजे या इक्वेशनची डिग्री किती आली? हायेस्ट एक्सपोनंट किती आहे? 4 आहे, म्हणजे या इक्वेशनची डिग्री आली 4. मग डिग्री म्हणजे काय की हायेस्ट पॉवर ऑफ दॅट इक्वेशन. मग हायेस्ट पॉवर बघा, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज डिफाईन as and the task is provide. For example, degree of polynomial is the highest power. काय हायेस्ट पॉवर ऑफ एन व्हेरिएबल. त्याच्यामध्ये काय आहे की जे व्हेरिएबल राहणार आहे त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर पाहिजे, पण त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. कोएफिशियंट कसा पाहिजे? नॉन झिरो. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पलमध्ये ही सपोज एक्झाम्पल आहे 3x² + 2y किंवा 2x + 3. मग हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ठीक आहे. मग बघा आता इथं काय की या इक्वेशनला आपण असं पण लिहू शकतो, ठीक आहे. म्हणजे कसं 0 × x⁴ + 3x² + 2x + 3. आता बघा इथं काय की 0 × x⁴ आहे. मग 0 × x⁴ केलं तर आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. मग नाही तर तुम्ही म्हणू शकता सर इथं डिग्री किती आहे? x⁴ आहे. डिग्री किती इथं? x⁴ आहे, मग डिग्री आली 4. बट या एक्सचा कोएफिशियंट काय आहे? 0 आहे. आणि आपल्या डिग्रीच्या इक्वेशनमध्ये डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे? विथ अ नॉन झिरो कोएफिशियंट. मग कोएफिशियंट कसा पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. मग इथं जो हा x⁴ जो दिलेला आहे याचा कोएफिशियंट कसा आहे? 0 आहे. मग हा ही टर्म कन्सिडर होणार का? डिग्री कन्सिडर करायच्या वेळेस नाही, ही टर्म कन्सिडर होणार नाही. हा x, आता ह्या एक्सचा कोएफिशियंट काय इथं 3 आहे, म्हणजे नॉन झिरो आहे. मग याची इथं डिग्री कन्सिडर होणार, ठीक आहे. मग इथं लिहा वाटलं तर याच्या पुढे द्यायचं कोएफिशियंट ऑफ x is 0, so degree is not 4. ठीक आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये डिग्री काय येणार मग बघा, डिग्री ओरिजिनल म्हणजे नाही का जी डिग्री आहे ती किती येणार? डिग्री इक्वल्स टू x² वाली टर्म आहे हिचा 3 कोएफिशियंट आहे, म्हणून इथे येणार आहे डिग्री 2. डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल, गिवन इक्वेशन किती येणार आहे? इथं 2 येणार आहे. किती येणार आहे? 2 येणार आहे, ठीक आहे. ही डिग्री आली. मग ही का नाही येणार? कारण इथं कोएफिशियंट काय आहे? 0 आहे, ठीक आहे. मग बघा डिग्री बघताना तुम्हाला काय बघणं आहे की त्या इक्वेशनमध्ये हायेस्ट पॉवरची जी टर्म दिलेली आहे त्या टर्मचा जो कोएफिशियंट राहणार आहे तो कोएफिशियंट कसा पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. नॉन झिरो असेल तर त्याची डिग्री कन्सिडर होणार नाही, ठीक आहे. म्हणजे काय की जिथं नॉन झिरो कोएफिशियंट राहणार आहे तीच टर्म ॲज अ डिग्रीसाठी कन्सिडर होणार आहे, ठीक आहे. मग हायेस्ट पॉवरची टर्म बघायची जिचा कोएफिशियंट नॉन झिरो पाहिजे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आपल्याला पॉलिनॉमियलमध्ये प्रॉपर फ्रॅक्शन आणि इनप्रॉपर फ्रॅक्शन बघायचे, ठीक आहे. तर मग आता हेडलाईन द्या सगळ्यात पहिली, प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. मग बघा आता प्रॉपर फ्रॅक्शन बघायचे आपल्याला, ठीक आहे. तर पहिले आपण नाही का ते कॉन्स्टंटमध्ये प्रॉपर फ्रॅक्शन आणि इनप्रॉपर फ्रॅक्शन बघितली होती, ती बेसिक होतं. त्याच्यामध्ये काय होतं की जो नाही का न्यूमरेटर जर मोठा असेल तर तो झाला इनप्रॉपर फ्रॅक्शन, आणि ज्याचा न्यूमरेटर छोटा राहील तो काय झाला होता? प्रॉपर फ्रॅक्शन झाला होता, ठीक आहे. आता आपल्याला पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये फ्रॅक्शन आणि प्रॉपर फ्रॅक्शन आणि इनप्रॉपर फ्रॅक्शन कसे ओळखायचे? तर बघा आता आपण एक एक्झाम्पल थ्रू घेऊ. सगळ्यात पहिले बघितलं प्रॉपर फ्रॅक्शन. तर प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये बघा आता फॉर एक्झाम्पल एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे. इथे दिलेलं आहे x² अपॉन x⁴ - 1. मग बघा आता हा काय आहे? न्यूमरेटर आहे. हा काय आहे? न्यूमरेटर आहे. मग न्यूमरेटर जर बघितलं आपण इथं न्यूमरेटर, ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहितो. इथं लिहितो डिनॉमिनेटर.
डिनॉमिनेटर. मग बघा आता हा न्यूमरेटर काय दिलेलं आहे इथं, एक्स दिलेलं आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये दिलेलं आहे x⁴ - 1. मग आता बघा तुम्ही जर इथं बघितलं तर न्यूमरेटरमध्ये डिग्री किती दिलेली, इथं डिग्री दिलेली आपल्याला 2. डिग्री किती दिलेली आहे बघा, न्यूमरेटरची जी डिग्री ऑफ न्यूमरेटर किती इथं, ती दिलेली आहे 2. हायेस्ट पॉवरची टर्म किती इथं 2 आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सपोनंट किती हायेस्ट 2 आहे. आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर, मग इथं काय आहे, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. डिग्री ऑफ डिनॉमिनेटर काय दिलेली इथं 4 दिलेली. हायेस्ट पॉवर किती इथं 4 आहे. मग बघा आता इथं काय आहे की न्यूमरेटरची डिग्री 2 आहे आणि डिनॉमिनेटरची डिग्री काय इथं, डिनॉमिनेटरची डिग्री इथं 4 आहे. ठीक आहे, मग डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 2 लिहायचं खाली इथं बघा. मग ज्याची डिग्री बघा आता इथं काय आहे की जसं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जो अंश होता तो कसा छोटा राहायचा आणि डिनॉमिनेटर कसा राहायचा मोठा राहायचा, म्हणजे जो न्यूमरेटर होता तो छोटा होता आणि डिनॉमिनेटर कसा होता मोठा होता. मग सेम तेच आहे, फक्त इथं डिग्री बघायची. आता न्यूमरेटरची डिग्री छोटी आहे आणि डिनॉमिनेटरची डिग्री मोठी, म्हणून हे कोणता झाला प्रॉपर फ्रॅक्शन झाला. कोणता झाला प्रॉपर फ्रॅक्शन. तर बघा मग इथं आपण खाल्ली होता डिग्री ऑफ न्यूमरेटर इज स्मॉलर, ब्रॅकेटमध्ये इथं आपण 2 लिहू. ठीक आहे, इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. ती किती इथं 4 आहे. मग बघा ज्या वेळेस डिग्री ऑफ न्यूमरेटर छोटी राहणार आहे डिनॉमिनेटरपेक्षा, त्यावेळेस कोणता क्रिएट होणार आहे. मग बघा ज्या वेळेस न्यूमरेटरची डिग्री छोटी राहणार आहे डिनॉमिनेटरपेक्षा, तर तो जो फ्रॅक्शन राहणार आहे तो कोणता फ्रॅक्शन राहणार आहे, मग प्रॉपर फ्रॅक्शन राहणार आहे. कोणता फ्रॅक्शन राहणार आहे प्रॉपर फ्रॅक्शन. मग खाली लिहा बघा इथं फायनल स्टेटमेंट, इफ द डिग्री ऑफ न्यूमरेटर is smaller than degree of denominator in the fraction, then is called proper fraction. ठीक आहे, मग प्रॉपर फ्रॅक्शन कसं ओळखशाल की न्यूमरेटरची डिग्री छोटी पाहिजे, डिनॉमिनेटरची डिग्री मोठी पाहिजे. बघा आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू इथं. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज x⁵ + 1 अपॉन x⁵ 5 + 3x. मग बघा आता इथं न्यूमरेटरची डिग्री किती, इथं न्यूमरेटरची डिग्री बघा इथं 3 आणि डिनॉमिनेटरची डिग्री किती इथं 5 आहे, म्हणजेच 3 इज स्मॉलर दॅन 5. मग हा कोणता फ्रॅक्शन झाला प्रॉपर फ्रॅक्शन झाला. कोणता फ्रॅक्शन झाला प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, कोणता फ्रॅक्शन हा प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कोणता बघायचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन हा याच्या अपोजिट. इम्प्रॉपर फ्रॅक्शन ठीक आहे. मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय आहे
फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पलमध्ये बघा आता 2x³ + 1 अपॉन x² + 3. आता हे एक्झाम्पल घेतलं तर इथं बघा डिग्री ऑफ डिनॉमिनेटर किती, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर आणि डिग्री ऑफ न्यूमरेटर, डिग्री ऑफ न्यूमरेटर. ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहिलं डिग्री ऑफ डिनॉमिनेटर किती इथं 3 आहे आणि डिग्री ऑफ न्यूमरेटर किती इथं 2 आहे. मग बघा डिग्री ऑफ डिनॉमिनेटर आपण जर असं लिहिलं आणि इथं लिहिलं 3 2, मग याच्यामध्ये मोठं कोणतं आहे, न्यूमरेटर मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ हा कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग बघा इथं लिहायचं 3 इज ग्रेटर दॅन 2, मग डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 3 ग्रेटर दॅन डिग्री ऑफ न्यूमरेटर आणि ती किती आहे 2 आहे, म्हणजे हा कोणता फ्रॅक्शन आला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, मग खाली लिहा इथं डिग्री ऑफ न्यूमरेटर is greater than degree of denominator. ठीक आहे, म्हणजे किती इथं 3 आहे, हे किती इथं 2 आहे. मग हा कोणता फ्रॅक्शन झाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. कोणता फ्रॅक्शन झाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग याची डेफिनेशन कशी येईल, द डिग्री ऑफ द फ्रॅक्शन, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इन द गिवन फ्रॅक्शन इज कॉल्ड एज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, लिहा इथं वाटलं डेफिनेशन. if the degree of numerator is greater than degree of denominator in the given fraction is called improper fraction. कोणता फ्रॅक्शन म्हणायचं त्याला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसं ओळखायचं, की ज्याच्यामध्ये न्यूमरेटरची डिग्री मोठी राहणार आहे डिनॉमिनेटरपेक्षा. जसं तुम्हाला मी बेसिक सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये न्यूमरेटर छोटा राहील तो झाला प्रॉपर फ्रॅक्शन, ज्याच्यामध्ये न्यूमरेटर मोठा राहील त्याचा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कोणापेक्षा मोठा, तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा. ठीक आहे, म्हणजे अंश ज्यावेळेस छोटा राहतो त्यावेळेस प्रॉपर फ्रॅक्शन राहतो, ज्यावेळेस अंश मोठा होतो त्यावेळेस काय राहतं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन राहतो. ठीक आहे, मग तसंच याच्यामध्ये डिग्रीनुसार ओळखायचं राहतं. म्हणजे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे, तर पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन हे त्याच्या डिग्रीनुसार आपल्याला ओळखायचे. ठीक आहे, तर मग बघा इथं आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण आता. फॉर एक्झाम्पल सपोज x³ + 4 अपॉन x² + 3x + 2. मग बघा आता याच्यामध्ये डिग्री ऑफ डिनॉमिनेटर किती इथं, डिग्री ऑफ न्यूमरेटर. ठीक आहे, न्यूमरेटर किती इथं, डिग्री ऑफ न्यूमरेटर बघा इथं 3 आणि इथं डिग्री ऑफ डिनॉमिनेटर किती, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर किती इथं 2 आहे. मग हा काय झाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. का, कारण की 3 इज ग्रेटर दॅन 2, म्हणून हा कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, हा कोणता फ्रॅक्शन झाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. ठीक आहे, आता याच्यानंतर नेक्स्ट बघा आता फर्स्ट केस बघायची आपल्याला. काय बघायची, फर्स्ट केस. तर आता या पार्शियल फ्रॅक्शन जे राहतात
म्हणजे नाही का जे फ्रॅक्शन्स दिलेले राहते आपल्याला ते पहिले त्यांची पार्शियल फ्रॅक्शन क्रिएट करायचं. काय करायचं? पार्शियल फ्रॅक्शन. काय करायचे? पार्शियल फ्रॅक्शन. सपोज आता बघा आपण जर घेतलं 7/10 घेऊ. हेडलाईन देतो पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. आता बघा सपोज आपल्याला लिहिलेलं इथं 25/49. ठीक आहे. किंवा छोटे नंबर्स घेऊ. ठीक आहे. आपण काय करू इथं 3/4 प्लस 2/6 असं दिलेलं आहे. सपोज आपण काय करणार, हे असं जर दिलेलं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा sin 3 18 प्लस 4 दुने 8 अपॉन sin 4 24. मग बघा 18 आणि 8 किती झाले? 18 आणि 10 28 होते. म्हणजे इथे तर 26/24. मग बघा आपण हे 26/24 जे 26/24 यालाच कसं लिहू शकतो? 3/4 प्लस 2/6. मग बघा आता हा काय झाला? फ्रॅक्शन झाला. हा काय झाला? फ्रॅक्शन झालं. ठीक आहे. आणि हे काय झालं? त्याचे पार्शियल फ्रॅक्शन झाले. हे काय झालं? त्याचे पार्शियल फ्रॅक्शन. मग आपल्याला सेम हेच करायचंय, फक्त कशामध्ये करायचंय? पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये करायचंय. मग पॉलिनॉमियल इक्वेशनचे जर फ्रॅक्शन द्यायला असेल, सपोज आता बघा फॉर एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे की x - 2 अपॉन x इंटू x - 1 असं दिलेलं आहे. ठीक आहे. मग याच्या आता आपल्याला काय करायचं? पार्शियल फ्रॅक्शन काढायचे. जसं बघा 26/24 आपल्याला इथं काय दिलं होतं? 3/4 प्लस 2/6 दिलेलं होतं. ठीक आहे. मग यालाच आपण काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याचा एक मेन फ्रॅक्शन फाइंड आउट केला. तो आला 26/24. मग सेम तेच इथं काय दिलेलं आहे? 3/4 प्लस 5/2. म्हणजे हे काय झालं? त्याचे पार्शियल फ्रॅक्शन झाली. हे काय झाले? पार्शियल फ्रॅक्शन झाले. मग सेम तसंच आता बघा इथं आपल्याला हा 26/24 40 दिलेली x - 2 अपॉन x इंटू ब्रॅकेटमध्ये x - 1. मग ह्याचे जर आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे असले तर काय करावं लागेल? याचे पार्शियल फ्रॅक्शन येते बघा 2/x - 1 अपॉन x - 1. मग बघा आता याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही इथं बघा मी करून दाखवतो. ठीक आहे. मग बघा हा 2 इंटू x - 1 मायनस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये x अपॉन आपणला काय येणार? x इंटू x - 1. मग बघा इथं हा 2x - 2 आणि हा -x अपॉन इथं काय येणार? x - 1. मग बघा हा 2x मधून एक x गेला, खाली किती राहिले? x - 2 अपॉन x इंटू x - 1. म्हणजे बघा यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे. इथं काय होतं? प्लसचं साईन होतं. ठीक आहे. मग बघा यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हा फ्रॅक्शन भेटतो. म्हणजे काय झालं? हे जे झाले पार्शियल फ्रॅक्शन. मग याच्यामध्ये हा येतो a, हा येतो काय येतो? a कॉन्स्टंट a. ठीक आहे. आणि हा काय एक दुसरा कॉन्स्टंट आहे b. मग आपण काय करतो पार्शियल फ्रॅक्शन मध्ये की सगळ्यात पहिले a आणि b फाइंड आउट करतो. किंवा आता हे a b c हे कॉन्स्टंट जे हे काय आहे की ह्या 3 केसेस आहे. या केसेसनुसार a b c कॉन्स्टंट कसे येतात ते आपण ते केसमध्ये बघणार आहे. बट तुम्ही इथं थोडक्यात लक्षात ठेवा हा काय एक कॉन्स्टंट आहे, हा एक कॉन्स्टंट आहे. ह्या कॉन्स्टंटने काय केलं आपण? हे जे बॉटम साईडला जे फॅक्टर्स दिलेले होते यांनी फॅक्टर्सने काय केलं? त्या कॉन्स्टंटला डिवाइड केलं आणि त्यांच्यामध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला हा फ्रॅक्शन भेटणार आहे. म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे असं वेगळं काही नाही, फक्त आपल्याला काय करायचं? एक फ्रॅक्शन दिलेलं राहणार, त्याला त्याच्या पार्शियल फॉर्ममध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं? पार्शियल फॉर्म. मग पार्शियल फॉर्म त्याच्यामध्ये त्याची ॲडिशन राहू शकते, सबस्ट्रॅक्शन राहू शकते. ठीक आहे. किंवा त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन राहू शकतं. तर मग बघा हा जो फ्रॅक्शन दिलेला होता ह्याला जर आपण पार्शियल फॉर्ममध्ये जर लिहिलं तर 2/x - 1 अपॉन x - 1 येतं. मग तसंच 26/24 जर पार्शियल फॉर्ममध्ये लिहिलं तर 3/4 प्लस 2/6 लिहू शकतो. मग हा झाला त्याचा पार्शियल फॉर्म आणि हा काय झाला?
मेन फॉर्म हा झाला फ्रॅक्शन, आणि हे फ्रॅक्शनचे पार्शियल, ठीक आहे, पार्शियल फ्रॅक्शन्स, आणि त्यांच्यामध्ये काय ॲडिशन आहे. मग आता हीच प्रोसेस आपल्याला करायची, ठीक आहे. मग आता फर्स्ट केस याच्यामध्ये म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे असं वेगळं काही नाही. काही मुलांना काय वाटतं की पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय, की एक फ्रॅक्शन दिलेला ना त्याला त्याच्या पार्शियल फॉर्ममध्ये लिहायचं. काय करायचं आहे, त्याचा पार्शियल फॉर्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच पार्शियल फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे काय, डायरेक्ट नाही लिहायचं, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करायचं, त्याचे 3 केसेस आहे, तर ते आपण बघणार आहे, ठीक आहे. तर हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर काय आहे की पेपरमध्ये फक्त 4 मार्कसाठी येणार आहे. बट याचं डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन पुढे जे चॅप्टर येणार आहे त्याच्यामध्ये किंवा ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण असू शकतं. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला ज्यावेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, इंटिग्रेशन काढायचं, त्यावेळेस पार्शियल फ्रॅक्शन मेथडनी एकदम फास्ट येणार आहे, ठीक आहे. जर तुम्ही तिथं पार्शियल फ्रॅक्शन मेथड जर नाही यूज केली तर तुम्हाला मे बी तिथं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउटच करता येणार नाही, ठीक आहे. म्हणजे काय की ह्या चॅप्टरचं जरी पेपरमध्ये वेटेज कमी असेल तर तरी पण पार्शियल फ्रॅक्शनवरती डेरिव्हेटिव्हचं एक क्वेश्चन पेपरमध्ये येईल 4 मार्काचं. म्हणजे याचं इनडायरेक्ट यूज आहे पुढच्या चॅप्टर्समध्ये. म्हणजे काय की याचं डायरेक्ट बघा, आता हा पेपरला 4 मार्कसाठी येणार, किती 4 मार्काचा किंवा 4 ते 6 मार्कसाठी येणार. जो चॅप्टर्स आहे हा 4 to 6 मार्कसाठी येणार फर्स्ट युनिटमध्ये, ठीक आहे. फर्स्ट युनिट टोटल 14 मार्कसाठी येतं कंपल्सरी, पण ते मॅक्सिमम 20 ते 21 मार्कपर्यंत येऊ शकतं. तर त्या 20-21 मार्कमध्ये 4 मार्क फिक्स, या चॅप्टर 4 मार्कमध्ये 4 ते 6 मार्कच येऊ शकते 21 पैकी, ठीक आहे. मग आता आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं केस ऑफ पार्शियल फ्रॅक्शन्स, ठीक आहे. मग इथं याची हेडलाईन देतो, केस ऑफ पार्शियल फ्रॅक्शन्स. मग पार्शियल फ्रॅक्शनची फर्स्ट केस आहे बघा. आता याच्या 3च केसेस आहे, 3 पैकी आपण फर्स्ट बघणार आहे. केस फर्स्ट, केस फर्स्टचे ते लिहू आपण इथं, व्हेन द डिनॉमिनेटर contain non-repeated linear factors, ठीक आहे. म्हणजे काय आहे की डिनॉमिनेटरला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर राहणार. कोणते फॅक्टर राहणार, डिनॉमिनेटरला जो डिनॉमिनेटर आहे त्याला कोणते फॅक्टर राहणार आहे, नॉन रिपीटेड, म्हणजे रिपीट नको आहे, आणि लिनियर फॅक्टर पाहिजे. कशी फॅक्टर पाहिजे, लिनियर फॅक्टर. आता सगळ्यांना डिनॉमिनेटर माहिती, ठीक आहे. डिनॉमिनेटर म्हणजे काय की जो बॉटम साईडला राहतो तो, आणि नॉन रिपीटेड. आता नॉन रिपीटेड बघा, डिनॉमिनेटर, दुसरा पेन घेऊ, ठीक आहे. डिनॉमिनेटर contain non-repeated linear फॅक्टर. आता बघा डिनॉमिनेटर सगळ्यांना माहिती, ठीक आहे. फर्स्ट टर्म काय आहे, डिनॉमिनेटर. नॉन रिपीटेड म्हणजे काय की जे फॅक्टर रिपीट नाही झाले पाहिजे. म्हणजे रिपीट म्हणजे काय की सपोज एकदा जर एक्स आलं तर पुन्हा एक्स नको यायला, पुन्हा म्हणजे नाही का डबल नको यायला. सपोज जर एक फॅक्टर जर आला x+1 तर इथं पुन्हा x+1 नाही आला पाहिजे. किंवा सपोज इथं दिलेले x-2 तर पुन्हा x-2 नाही आला पाहिजे. म्हणजे काय की रिपीट नाही आला पाहिजे. काय नाही आलं पाहिजे, रिपीट नाही आलं पाहिजे. म्हणजे एकदा जर आला तर डबल नाही आलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे काय आहे की रिपिटेशन नको आहे फॅक्टर्स. त्याच्यानंतर दुसरं आहे लिनियर फॅक्टर. आता लिनियर फॅक्टर म्हणजे काय, तर लिनियर फॅक्टर म्हणजे असा फॅक्टर बघा, लिनियर फॅक्टर म्हणजे द फॅक्टर which has degree
डिग्री इज 1 अँड त्याची डिग्री कशी पाहिजे 1 पाहिजे आणि दुसरी गोष्ट तो जो फॅक्टर आहे तो लिनियर पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट पाहिजे काय पाहिजे त्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट पाहिजे ठीक आहे म्हणजे तो कशा फॉर्ममध्ये पाहिजे अँड विथ कॉन्स्टंट ठीक आहे मग बघा त्याचा फॉर्म कसा राहणार लिनियर फॅक्टरचा फॉर्म राहणार बघा ax प्लस बी अशा फॉर्ममध्ये राहणार तो कशा फॉर्ममध्ये राहणार ax प्लस बी ठीक आहे आता बघा इथं हा जो ए जो आहे हा काय आहे कोइफिशियंट ऑफ एक्स आणि हा जो बी आहे हा बी काय आहे कॉन्स्टंट ठीक आहे कॉन्स्टंट हा काय आहे कॉन्स्टंट आणि त्याची डिग्री किती राहणार इथं डिग्री मात्र त्या फॅक्टरची 1 राहणार आहे मग फॉर एक्झाम्पलमध्ये बघा आता फॉर एक्झाम्पलमध्ये एक्स प्लस 1 किंवा एक्स मायनस 3 त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स प्लस 4 म्हणजेच काय की एक्स मायनस अल्फा किंवा एक्स मायनस बीटा एक्स मायनस गॅमा हे कोणते फॅक्टर झाले लिनियर फॅक्टर झाले कोणते फॅक्टर झाले लिनियर फॅक्टर झाले ठीक आहे तर मग काय आहे की केस फर्स्टमध्ये सांगितलं आहे व्हेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स नॉन रिपीटेड कोणते फॅक्टर पाहिजे लिनियर फॅक्टर मग जर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर बघा आता आपण इथं लिहू मग लिनियर फॅक्टर म्हणजे समजलं की लिनियर फॅक्टर म्हणजे लिनियर फॅक्टरचा फॉर्म कसा राहणार आहे एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा त्याच्यानंतर सो ऑन ठीक आहे याला काय म्हणायचं लिनियर फॅक्टर म्हणायचं लिनियर फॅक्टर्स त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता फॉर एक्झाम्पल आता नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर काय करायचं पुढच्या पेजवरती बघू आपण इथलं हे कॉपी करून घेतो ठीक आहे कंट्रोल सी बघा आता नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर सपोज फॉर एक्झाम्पल बघू आपण पहिलं इथं दिलेलं आहे सपोज ax प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा आणि इथं राहणार आहे एक्स मायनस बीटा म्हणजे काय की एक पॉलिनॉमियल इक्वेशन दिलेली आहे ax प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा मग एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा हे दोन काय लिनियर फॅक्टर आहे काय हे दोन काय लिनियर फॅक्टर आहे कोणते फॅक्टर आहे लिनियर फॅक्टर आता लिनियर फॅक्टर कसं काय तर बघा तिथं एक्स मायनस अल्फा दिलेला आहे अल्फा काय कॉन्स्टंट आहे एक्स मायनस बीटा पण काय कॉन्स्टंट आहे एक्सची डिग्री किती तिथं 1 आहे आणि इकडची एक्सची डिग्री पण किती इथं या एक्सची डिग्री पण 1 आहे या एक्सची डिग्री पण 1 आहे ठीक आहे म्हणजेच एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा आर लिनियर फॅक्टर्स आता बघा एक्स मायनस अल्फा पुन्हा डबल रिपीट आलाय का नाही रिपीट आलेला नाही म्हणजे एकदाच एक्स मायनस अल्फा आहे दुसऱ्या वेळेस एक्स मायनस बीटा आहे म्हणजे नॉन रिपीटेड आहे कोणते फॅक्टर आहे ऑल्सो नॉन रिपीटेड फॅक्टर्स मग बघा आता अशा केसमध्ये काय करायचं अशा केसमध्ये बघा इथं काय करायचं मग ए अपॉन फर्स्ट फॅक्टर मग फर्स्ट फॅक्टरमध्ये तुम्ही कोणता पण घेऊ शकता तुम्हाला वाटलं एक्स मायनस बीटा घ्यायचं बीटा घ्या मग इथं पहिले मी एक्स मायनस अल्फा घेतो ठीक आहे प्लस बी अपॉन बी काय आता ए आणि बी काय आहे कॉन्स्टन्सी काय आहे कॉन्स्टन्सी ठीक आहे आणि आपल्याला ते फाइंड आउट करायचे राहणार नंतर ठीक आहे हा आला एक्स मायनस बीटा मग बघा जर असं इक्वेशन दिलं असेल असं एक्झाम्पल असेल
म्हणजे त्याच्यामध्ये दोनच फॅक्टर आहे, दोन्ही पण लिनियर आहे आणि नॉन रिपीटेड आहे. तर त्या केसमध्ये ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर. मग आता बघा सेकंड एक्झाम्पल बघू. सपोज सेकंड एक्झाम्पल आहे ए एक्स प्लस बी अपॉन दिलेलं आहे एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा आणि दिलेलं आहे एक्स मायनस गॅमा. आता 3 दिलेले, किती फॅक्टर दिलेले? 3. मग अशा केसमध्ये बघायचं इथं काय आहे की एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा एक्स मायनस गॅमा तिन्ही पण लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे? लिनियर नॉन रिपीटेड ठीक आहे. रिपीटेड म्हणजे एक्स मायनस अल्फा जर दोनदा आलं तर ते समजून घ्यायचं रिपीट झालं. ठीक आहे. आता हे कसे सिंगल वेळेस आलेले. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक फॅक्टर कसा आहे? सिंगल आहे आणि सगळे कसे लिनियर आहे. एक्सची डिग्री प्रत्येक फॅक्टरमध्ये काय आहे? 1 आहे. ठीक आहे. मग आता ह्या केसमध्ये काय लिहायचं बघा. इथं लिहायचं ए अपॉन फर्स्ट फॅक्टर कोणता इथं? एक्स मायनस, तुम्ही कोणता पण लिहू शकता, एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस बीटा आणि थर्ड कोणता आहे? सी अपॉन एक्स मायनस गॅमा. मग बघा जर 3 फॅक्टर द्यायला असेल तर 3 कॉन्स्टंट घ्यायचे, 2 फॅक्टर द्यायला असेल तर 2 कॉन्स्टंट घ्यायचे. काय करायचं? 3 फॅक्टर द्यायला असेल तर 3 कॉन्स्टंट घ्यायचे, 2 फॅक्टर द्यायला असेल तर 2 कॉन्स्टंट घ्यायचे. आता बघा आता याच्यानंतरनं काय करायचं राहतं? याच्यानंतरनं आपल्याला काय करायचं राहते? ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे राहते. काय करायचे राहते? ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे राहते. मग आता आपण ते एक्झाम्पलच्या फॉर्ममधून बघू. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बघा पेपरमध्ये स्टेटमेंट कसं येतं? हे तर काय मोठ्या क्वेश्चनचं स्टेटमेंट म्हणजे मेन क्वेश्चनचं राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी याच्या पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन येत राहतो. ठीक आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन येतो. 1 मिनिट मी थोडं पाणी पितो. तर बघा आता आपल्याला फर्स्ट जे इक्वेशन दिलेलं आहे, फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, त्याच्यात काय दिलेलं आहे बघा. रिसॉल्व इंटू म्हणजे बघा रिसॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि ते जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे म्हणजे पॉलिनॉमियल इक्वेशनचा जो फ्रॅक्शन दिलेला आहे मेन तो काय दिलेला आहे? एक्स मायनस 2 अपॉन एक्स आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे एक्स मायनस 1. मग बघा इथं काय की स्टार्टिंगला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. आता हा काय की कोणता फ्रॅक्शन बघायचं. इथं वरती पण डिग्री 1 आहे आणि इथं बघा हा एक्स इंटू एक्स जर केला तर एक्स स्क्वेअर होणार आहे. म्हणजे काय की वरची डिग्री 1 आहे, खालची डिग्री 2 आहे. म्हणजे वरचा न्यूमरेटरची डिग्री छोटी आहे, डिनॉमिनेटरची डिग्री कशी आहे? मोठी. म्हणजे हा कोणता फ्रॅक्शन आहे? प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग प्रॉपर फ्रॅक्शनमध्येच ही केस अप्लाय होते. ठीक आहे. म्हणजे आपण जी फर्स्ट केस बघितली नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग इथं जर आपण ऑब्झर्व केलं, मग इथं ऑब्झर्व करा जो डिनॉमिनेटर दिलेला आहे डिनॉमिनेटरमध्ये फर्स्ट फॅक्टर आहे एक्स आणि सेकंड दिलेला आहे एक्स मायनस 1. मग हे कोणते लिनियर फॅक्टर आहे? कोणते? लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर. कोणते फॅक्टर आहे? लिनियर नॉन रिपीटेड. मग अशा केसमध्ये काय करणार आपण? मग बघा लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर असेल तर मग लिहायचं फर्स्ट कॉन्स्टंट ए अपॉन फर्स्ट फॅक्टर एक्स प्लस सेकंड बी अपॉन सेकंड कॉन्स्टंट कोणता घ्यायचा? कॅपिटल बी घ्यायचं. बी अपॉन एक्स मायनस 1. मग बघा आपण आता हे इक्वेशन लिहिलं. मग आता हे इक्वेशन लिहिल्यानंतर मग काय करायचं? इथं ह्या साईडला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. हे थोडंसं मी इकडं साईडला घेत आहे.
तर बघा मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर ही साईड तशीच राहणार एक्स मायनस टू अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन इक्वल्स टू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय करायचं, हे यांनी याला मल्टिप्लाय करायचं आणि यांनी काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणजे न्यूमरेटरला. मग न्यूमरेटरमध्ये ए इंटू, कलर चेंज करतो, ठीक आहे, ए इंटू एक्स मायनस वन प्लस साईन राहणार बी इंटू एक्स अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन. मग बघा आता इथं काय आहे की या साईडला पण एक्स इंटू एक्स मायनस वन आहे डिनॉमिनेटरला, आणि या साईडला पण एक्स इंटू एक्स मायनस वन आहे. म्हणजे काय की दोन्ही बाजूला इक्वल साईन आहे, मध्ये काय इक्वलिटीज साईन आहे. मग बघा जसं आपण बेसिक फॉर्म्युला बघा, ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन बी जर असेल तर ॲज पर द रूल ऑफ इक्वलिटी ए इक्वल्स टू काय राहतं, सी राहतं. हे बी काय होतं, कट होऊन जातं. ठीक आहे, मग तसंच इथं हा जो डिनॉमिनेटर आहे हा दोन्ही बाजूचा काय होणार, कट होऊन जाणार. ठीक आहे, आता कट का होणार, कारण की तो सारखा आहे म्हणून कट होणार. ठीक आहे, मग आपलं इक्वेशन काय येणार बघा नंतर, एक्स मायनस टू इक्वल्स टू ए इंटू एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स. मग याला काय करायचं, आता बघा हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं, याला काय द्यायचं, इक्वेशन नंबर 1. आणि हे जे इक्वेशन आलं याला काय नाव द्यायचं, 2. मग आता आपल्याला दोन इक्वेशन भेटले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. मग आता तुम्ही काय करणार, आपल्याला फाइंड आउट करायचे ए आणि बी चे व्हॅल्यू. मग इथं लिहायचं फाइंड ए अँड बी. मग आता ए आणि बी फाइंड आउट करताना बघा काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस इथला फॅक्टर बघायचं, आणि ज्यावेळेस आपल्याला बी फाइंड आउट करायचं त्यावेळेस याचा फॅक्टर बघायचं. तर सगळ्यात पहिले आपण ए फाइंड आउट करणार. मग ए फाइंड आउट करताना इथं काय दिलेलं आहे, फक्त एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा नुसतं एक्स दिलाय. बघा आता इथं काय की दोन फॅक्टर आहे, साईडला लिहितो मी, इथं साईडला फॅक्टर लिहा, हा एक्स आहे, हा दुसरा एक्स मायनस वन. दोन काय आहे, दोन फॅक्टर आहे. मग बघा आपलं काय की दोघं पण इक्वल्स टू झिरो राहते. मग काय करायचं, एक्स इक्वल्स टू झिरो आणि दुसरा आला एक्स मायनस वन इक्वल्स टू झिरो. मग बघा एक्स इक्वल्स टू इथं काय येणार, झिरो देणार. मग इथं एक्स इक्वल्स टू काय येणार, हा इकडे मायनस इकडे आलं काय होईल, प्लस होणार. मग एकदा काय करायचं, एक्स इक्वल्स टू झिरो पुट करायचं आणि एकदा काय करायचं, एक्स इक्वल्स टू वन पुट करायचं. मग ज्यावेळेस आपण बघा एक्स इक्वल्स टू झिरो पुट करणार आहे त्यावेळेस आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटणार आहे, ज्यावेळेस एक्स इक्वल्स टू वन पुट करणार आहे त्यावेळेस आपल्याला बी ची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, तर हे मी इथं साईडला लिहितो. ठीक आहे, तुम्हाला जस्ट मी सांगितलं, पण हे पेपरमध्ये लिहायचं नाही, साईडला लिहायचं. काही जणांना जर डायरेक्ट एक्स इक्वल्स टू झिरो घेतलं की त्यांना काय कळत नाही, मग ते म्हणते हे कसं काय आलं. ठीक आहे, त्यांना मी इथं साईडला घेतो. ठीक आहे, काय रफ वर्क, इथे लिहितो रफ. ठीक आहे, तर बघा आता काय करायचं, मग इथं लिहायचं पुट, इथं लिहायचं एक्स इक्वल्स टू झिरो पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये काय करायचं, एक्स इक्वल्स टू झिरो पुट करायचं. मग बघा इक्वेशन काय येणार, 0 मायनस 2 इक्वल्स टू कॅपिटल ए इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 1 प्लस बी इंटू 0. मग बघा इथं काय होणार, -2 इक्वल्स टू, आता -1 इंटू 0, सॉरी 0 मायनस 1 -1 इंटू ए मायनस ए प्लस बी इंटू 0 0. मग बघा इथं ए इक्वल्स टू काय येणार, दोन्ही बाजूला मायनस साईन, म्हणजे मायनस साईन निघून जाणार. म्हणजे इथं येणार ए इक्वल्स टू 2. मग ए इक्वल्स टू किती आलं आपलं, 2 आलं. ठीक आहे, मग आता आपल्याला ए इक्वल्स टू 2 भेटलं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, बी. तर बी फाइंड आउट करायला काय करावं ना आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं बी फाइंड आउट करायच्या वेळेस आता ए चे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. ए चे करस्पॉन्डिंग फॅक्टर काय दिलेलं आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये, एक्स मायनस वन. मग एक्स मायनस वन जर असेल तर इथं काय पुट करायचं, एक्स इक्वल्स टू 1. मग इथं लिहायचं पुटिंग
काय पुट करायचं, पुटिंग x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. ठीक आहे. इक्वेशन 2 मध्ये काय करायचं, x इक्वल्स टू 1 पुट करायचं. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये जर x इक्वल्स टू 1 जर पुट केलं तर बघा इथं काय येणार, 1 मायनस 2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1 प्लस b इंटू 1. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल, 1 मायनस 2 मायनस 1 इक्वल्स टू a इंटू 1 मायनस 1 0 प्लस b इंटू 1. मग b इंटू 1 काय येणार, बीच येणार. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार, मायनस 1 इक्वल्स टू b, म्हणजेच काय आहे की b इक्वल्स टू काय आलं, 1 आलं, मायनस 1 आलं. ठीक आहे. b इक्वल्स टू काय आलं, मायनस 1. मग b इक्वल्स टू मायनस 1 भेटलं आपल्याला, किती भेटलं, मायनस 1. आणि a इक्वल्स टू 2 भेटलं. ठीक आहे. मग आता काय करायचं, a आणि b चे व्हॅल्यू पुट करायचे कशामध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग लिहायचं खाली a इक्वल्स टू 2 and b equals to minus 1, putting in equation 1. इक्वेशन 1 मध्ये काय करायचं, पुट करायचं. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा a आणि b चे व्हॅल्यू. मग इथं इक्वेशन नंबर 1 काय होतं, x मायनस 2 अपॉन x इंटू x मायनस 1 इक्वल्स टू a किती इथं 2a. ठीक आहे. अपॉन इथं काय होतं, x होतं प्लस इथं काय b किती इथं मायनस 1 अपॉन इथं काय आलं तर x मायनस 1. मग बघा आता हे जे मायनस साईन आहे हे काय होणार, इथं हे प्लस आणि मायनस मायनस होणार. ठीक आहे. मग लास्टला येणार x मायनस 2 अपॉन x इंटू x मायनस 1 इक्वल्स टू 2 अपॉन x मायनस 1 अपॉन x मायनस 1. ठीक आहे. मग बघा हे फायनल आपलं फ्रॅक्शन झाले. ठीक आहे. तर बघा आपल्याला जी गिवन पॉलिनॉमियल इक्वेशन होती ती काय दिलेली होती, एक मिनिट, बघा आपल्याला इथं काय की पॉलिनॉमियल नाही का, म्हणजे जे फ्रॅक्शन काढायचे होते ते काय दिलं होतं, x मायनस 2 अपॉन x इंटू x मायनस 1. मग बघा हे काय आहे की इथं आपण ऑब्झर्व केलं डिनॉमिनेटरला x आणि मायनस x मायनस 1 दोन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर आपण फर्स्ट केस आहे, फर्स्ट केसनुसार बघा आपण काय केलं इथं, फर्स्ट केसमध्ये जर 2 फॅक्टर असेल तर 2 कॉन्स्टंट घ्यायचे, a आणि b 3 फॅक्टर असेल तर 3 कॉन्स्टंट घ्यायचे. मग या इक्वेशनमध्ये होते 2 फॅक्टर म्हणून आपण घेतले 2 कॉन्स्टंट. मग a अपॉन एक्स प्लस b अपॉन, बघा इथं मी हे ठीक आहे, आणि या दोघांचं परत इथं काय होती मल्टिप्लिकेशन. मग बघा इथं 2 फॅक्टर होते म्हणून 2 कॉन्स्टंट घेतले. त्याच्यानंतर ना आपण काय केलं, इकडच्या बाजूला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना बघा इथं मी लिहितो a अपॉन b प्लस c अपॉन d. c अपॉन d जर असेल तर काय येतं, ad प्लस bc अपॉन bd. इथं खूप दाटी होती. ठीक आहे. इकडे साईडला लिहितो, त्याची लिहायची काही गरज नाही, तुम्हाला बेसिक माहितीच आहे. ठीक आहे. a अपॉन b इक्वल्स जर प्लस असेल c अपॉन d जर असेल तर याला काय लिहितो आपण,
AD प्लस CP अपॉन BD देतो. ठीक आहे, हे काय आहे फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे. तेच आपण इथं अप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना बघा, दोन्ही बाजूला आपल्याला x इंटू एक्स मायनस वन एक्स इंटू एक्स मायनस वन भेटतं. दोन्ही बाजूला असल्यामुळे इक्विलिटीचं साईन आहे, दोन्ही पण आपण कट करून टाकले. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक्स मायनस टू इक्वल्स टू ए इंटू एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स, इक्वेशन नंबर 2 भेटलं. आता आपल्याला ए आणि बी फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग ए आणि बी फाइंड आउट करताना तुम्हाला मी सांगितलं, ए जर फाइंड आउट करायचं असेल तर बीच्या करस्पॉन्डिंग जो फॅक्टर राहतो तो बघायचा. मग बीच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर कोणी, इथं फक्त एक्स आहे. मग नुसतं सिंगल एक्स जर असेल बघा, ही फॅक्टर जे राहते एक्स इंटू एक्स मायनस वन इक्वल्स टू जर 0 घेतलं तर एक्स इक्वल्स टू 0, एक्स मायनस वन इक्वल्स टू 0. मग नुसतं सिंगल एक्स म्हणजे एक्स इक्वल्स टू काय आलं 0. ते आपण त्या इक्वेशनमध्ये पुट केलं. मग इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर ना बी ऑटोमॅटिक काय झाला 0 झाला. ठीक आहे, मग बी 0 झाला तर आपल्याला एची व्हॅल्यू भेटली ए इक्वल्स टू 2 भेटली. ठीक आहे, आणि मग आपण काय केलं, पुटिंग एक्स इक्वल्स टू 1. मग आता हा जो दुसरा फॅक्टर होता तो एक्स मायनस वन इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स इक्वल्स टू 1. मग पुटिंग एक्स इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये एक्स इक्वल्स टू 1 पुट केलं. 1 पुट केल्यानंतर ना बघा, ए ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 इक्वल्स टू ए इंटू 1 मायनस 1 प्लस बी इंटू 1. मग मायनस 1 इक्वल्स टू ए इंटू 0 प्लस बी, म्हणजे इथं बी इक्वल्स टू काय आलं -1. मग ए बी इक्वल्स टू आपल्याला -1 भेटलं. मग ए इक्वल्स टू 2 आणि बी इक्वल्स टू -1 पुट केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये. आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केल्यानंतर ना आपण पार्शियल फ्रॅक्शन लिहिली. ठीक आहे, आता बघा पार्शियल फ्रॅक्शन आपले करेक्ट आहे का नाही, जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हा फॅक्टर भेटला पाहिजे. जर हा भेटत नसेल तर ही पार्शियल फ्रॅक्शन चुकलेली, जर हे भेटत असेल तर आपली पार्शियल फ्रॅक्शन बरोबर आहे. ठीक आहे, मग चालेल, समजलं की. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहे. ठीक आहे, बघा मी तुम्हाला हेच एक्झाम्पल स्टार्टिंगला लिहून दिलं होतं. कुठं लिहून दिलं तर बघा इथं. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं हे काय, याचे याच्या हा जो फ्रॅक्शन दिलेला आहे पॉलिनॉमियल मधला, याचे काय हे फॅक्टर्स आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण आपल्याला फायनल तेच भेटलं होतं जे इथं स्टार्टिंगला दिलं होतं. ठीक आहे, जे इथं दिलेलं होतं तेच इथं आहे बघा. आणि हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, हेच फॅक्टर आपल्याला इथं दिलेले होते. आता आपण हेच फाइंड आउट केले बघा. जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं, बघा मी इथं डायरेक्ट लिहिले होते आणि आता आपण ते फाइंड आउट केले. कसे फाइंड आउट केले तुम्हाला लक्षात आलं असं, ए आणि बी घेतले कॉन्स्टंट 2. बघा हेच फॅक्टर आता आपण फाइंड आउट केले आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर हेच भेटतं. मग बघा इथं 26/24 लिहिलं होतं, त्यालाच आपण 3/4 प्लस 2/6 लिहू शकतो. मग तसंच हे एक्स मायनस 2 आपण एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 जर असेल तर याची पार्शियल फ्रॅक्शन येते 2 अपॉन एक्स 1 अपॉन एक्स मायनस 1. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला व्हॅल्यू भेटते. मग हाच बघा, हा ए, हा काय ए आणि हा काय आला बी आला. आता आपण फाइंड आउट केलं बघा, बी आता इथं मायनस साईन आलं याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून इथं बी मायनस आलेलं आहे. नाही तुम्ही म्हणशाल सर ना तिथं वेगळं साईन तर तिथं वेगळं आलं. ठीक आहे, हे मायनस साईन आपण इथं मल्टिप्लाय करून दिलं, ॲक्च्युली हा मायनस बी. ठीक आहे, म्हणजे हेच आपण करणार आहे सगळ्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, तुम्हाला समजलं असं ना आपण काय करतोय नेमकं. नाही तर बरेच जणांना काय की पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे त्यांना काही कळतच नाही. त्यांना वाटतं लई काही वेगळा डोंगर उचलायचं. वेगळा डोंगर काही नाही, तिथंच दिलेलं आहे. त्याचे फक्त ए आणि बी फाइंड आउट करायचे आणि त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये लिहायचं. आणि त्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं त्या पार्शियल फ्रॅक्शनचं, पुन्हा आपल्याला हायदी इक्वेशन भेटणार आहे, म्हणजे जे दिलेलं आहे ते. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. फर्स्ट प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असं. बघा इथं दिलेलं आहे सेकंड प्रॉब्लेम, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन. आता याला काय करायचं, रिसॉल्व करायचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, 1 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1. ठीक आहे, बघा इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर दिलेले. काय दिलेले, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर आपण काय करतो, इक्वल्स टू ठीक आहे. मग बघा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर काय लिहायचं, फर्स्ट कॉन्स्टंट ए अपॉन फर्स्ट फॅक्टर एक्स प्लस
बी अपॉन सेकंड फॅक्टर काय आहे एक्स प्लस वन. लिहिलं. इक्वेशन नंबर याला काय द्यायचं नाव 1 द्यायचं. ठीक आहे. इक्वेशन नंबर काय आलं 1 आलं. आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग ही साईड तशीच राहणार. मग बघा 1 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू, आता ए इंटू काय होणार एक्स प्लस 1 ठीक आहे. त्याच्यानंतर ना प्लस बी इंटू काय येणार एक्स अपॉनला काय दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स प्लस 1. मग बघा आता इथं काय की दोन्ही बाजूला एक्स इंटू एक्स प्लस 1 एक्स इंटू एक्स प्लस 1 दोन्ही काय झालं कॅन्सल झालं. ठीक आहे. म्हणून लास्टला काय भेटलं आपल्याला 1 इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. ह्याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. हे काय आहे इक्वेशन नंबर 2 आहे. मग बघा आता इक्वेशन नंबर 2 आपल्याला भेटलं. आता काय करायचं आपल्याला ए आणि बी फाइंड आउट करायचे. मग ए आणि बी फाइंड आउट करताना मग इथं लिहायचं फाइंडिंग बी ए अँड बी, फाइंडिंग ए अँड बी. मग बघा तुम्हाला मी इथं सांगितलं होतं जर तुम्हाला ए आणि बी फाइंड आउट करताना एक्स इक्वल्स टू आणि वाय इक्वल्स टू काय पुट एक्स इक्वल्स टू आणि एक्स इक्वल्स टू 2 काय पुट करायचे ते जर कळत नसेल तर काय करायचं साईडला फॅक्टर लिहायचे एक्स प्लस 1 आणि एक्स इक्वल्स टू काय करायचं 0 घ्यायचं. ठीक आहे. मग बघा एक्स इक्वल्स टू 0 आणि एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. मग इथं बघा हा जो एक्स आहे हा इथं 1 काय प्लस इकडे गेलं काय होणार आहे -1 होणार आहे. काय होणार आहे -1. हे साईडला मी लिहिलं. ठीक आहे. हे काय आहे रफ वर्क. ठीक आहे. या रफमध्ये तुम्हाला कळलं एकदा काय करायचं एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं, एकदा एक्स इक्वल्स टू -1 पुट करायचं. बरेच जणांना हे कळत नाही कसं काढायचे. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं पहिले फर्स्ट. आता बघा आपल्याला काय करायचं ए फाइंड आउट करायचं. मग याचा विचार करायचा. मग हा एक्स मग एक्स इक्वल्स टू काय करायचं 0 पुट करायचं. मग इथं लिहा पहिले पुटिंग एक्स इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करायचं एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं. मग बघा इथं काय येणार इक्वेशन नंबर 2 1 इक्वल्स टू ए इंटू एक्सच्या जागेवरती 0 प्लस 1 प्लस बी इंटू 0 एक्सच्या जागेवरती 0. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार 1 इक्वल्स टू आता 0 प्लस 1 1 आणि 1 इंटू ए इथे येणार आहे 1 इंटू ए प्लस बी इंटू 0 0. मग बघा 1 इंटू ए काय येतं एच येतं. म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं आपल्या इथं 1 आलं. काय आलं 1. मग बघा ए इक्वल्स टू आपल्याला 1 भेटलं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं बी. मग बी कसं फाइंड आउट करशाल ठीक आहे. मग बी फाइंड आउट करायचं. मग बघा बी फाइंड आउट करताना आता बी फाइंड आउट करायचं बरोबर. मग बी फाइंड आउट करताना एच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. मग एचे करस्पॉन्डिंग फॅक्टर आहे एक्स प्लस 1. मग एक्स प्लस 1 इक्वल्स टू जर 0 घेतलं तर एक्स इक्वल्स टू काय येणार आहे -1. मग लिहायचं पुटिंग एक्स इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये एक्स इक्वल्स टू -1 पुट करा. मग बघा एक्स इक्वल्स टू जर -1 पुट केलं तर इक्वेशन काय येणार आहे बघा इथे येणार 1 इक्वल्स टू ए इंटू एक्सच्या जागेवरती -1 प्लस 1 इथं हा +1 इथं -1 प्लस बी इंटू -1. मग बघा इथं काय येणार 1 इक्वल्स टू ए इंटू +1 -1 0 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सॉरी बी इंटू जर -1 केलं तर इथं काय येणार बी येणार. ठीक आहे. म्हणजे बघा इथं काय येईल 1 इक्वल्स टू ए इंटू 0 0 प्लस ब्रॅकेटमध्ये येणार -बी. ठीक आहे. म्हणजेच 1 इक्वल्स टू काय आलं -बी. मग हे मायनस साईन जर इकडे न्यायचं असेल तर काय करावं लागेल -1 इक्वल्स टू प्लस बी येणार. ठीक आहे. म्हणजेच इकडचं 1 मायनस होणार. मग इथे येणार बी इक्वल्स टू -1. मग बी इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला -1 भेटलं. ठीक आहे. मग बी इक्वल्स टू -1 भेटलं. मग आता ए आणि बीचे व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर 2 मध्ये.
मग इथं लिहायचं नंतर पुटिंग a equals to 1 and b equals to -1 in equation number 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 काय आहे? 1/x into x minus 1 equals to 1/x plus b ची काय आली? -1/x plus 1. मग बघा लास्टला काय येणार? 1/x into x plus 1 equals to 1/x minus, आता इथं काय येणार? 1/x plus 1. ठीक आहे, x plus 1. मग बघा याला काय करायचं? ब्रॅकेट करायचं. आणि तुम्हाला जर को फॅक्टर आपले बरोबर आले की नाही चेक करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी पण आन्सर काय येतं? म्हणजे नाही का, क्रॉस व्हेरीफाय होतं. ठीक आहे. मग बघा आपल्याला गिवन दिलेलं होतं असं आणि त्याचे फ्रॅक्शन आले 1/x minus 1/x plus 1. ठीक आहे. तुम्हाला हे समजलं असं ए काढताना काय पुट करायचं आणि बी काढताना काय पुट करायचं, फॅक्टरनुसार काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि पेपरमध्ये हे रब करायचं, म्हणजे साईडला बाजूच्या पेजवरती करायचं. बाजूचे म्हणजे पाठीमागचे जे पेजेस दिलेले राहते त्याच्यावर, नाही तुम्ही तिथंच करशाल, तिथं करायचं नाही. ॲक्च्युली तशी प्रोसेस नाही. तुम्हाला ते बघितलं समजलं पाहिजे की ए फाइंड आउट करताना काय पुट करावं लागेल आणि बी फाइंड आउट करताना काय पुट करावं लागेल. पण तुम्हाला समजायसाठी मी ते साईडला लिहिलेलं आहे. ठीक आहे. ॲक्च्युली विशेष असं काही नाही, ते बघितलं कळतं. बट आता काय की तुमची तेवढी प्रॅक्टिस नसते. आता तुम्ही जसं न्यूमेरिकल याच्यामध्ये नाही का प्रॅक्टिस करशाल तसं तुम्हाला समजत जाईल की कुठं काय पुट करायचं. ठीक आहे. तर मग आज आपण इथंच थांबू, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. आज तुम्हाला समजलं असं ना आपण काय काय बघितलं, एकदा रिकॅप करू. ठीक आहे. सगळ्यात पहिले जर कोणी मराठी मीडियममधून असेल त्याला कळत नसेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर बघा, तर 3/2 हा एक फ्रॅक्शन आहे, 5/2 हा एक फ्रॅक्शन आहे. तर 5 हा आहे अंश, अंशलाच आपण न्यूमरेटर म्हणतो. काय म्हणतो? न्यूमरेटर. आणि छेदला काय म्हणतो? डिनॉमिनेटर. आता याच्यामध्ये पण एक प्रॉपर फ्रॅक्शन राहतो, एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन राहतो. म्हणजे काय की प्रॉपर म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. प्रॉपर म्हणजे प्रॉपर आणि इम्प्रॉपर म्हणजे इम्प्रॉपर. ठीक आहे. तर प्रॉपर म्हणजे काय की ज्याचा न्यूमरेटर, ज्याचा अंश छोटा राहतो. अंश कसा राहतो? छोटा राहतो डिनॉमिनेटरपेक्षा. तर त्याला काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं, कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर म्हणजे काय की ज्याचा न्यूमरेटर मोठा राहतो डिनॉमिनेटरपेक्षा, त्याला काय म्हणायचं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. ठीक आहे. हे बेसिक होतं. हे काय होतं? बेसिक होतं. हे तुम्ही 10वी पर्यंत बघितलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं पार्शियल फ्रॅक्शन. तर पार्शियल फ्रॅक्शन बघायच्या आधी आपल्याला बघायचं पॉलिनॉमियल इक्वेशन. तर पॉलिनॉमियल इक्वेशन काय राहते? पॉलिनॉमियल इक्वेशन ही कॉम्बिनेशन राहतं. कशाचं कॉम्बिनेशन राहतं? पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट, व्हेरिएबल आणि एक्सपोनंट यांचं काय राहतं? कॉम्बिनेशन राहतं. कॉम्बिनेशन कसं राहतं? विथ ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, विदाउट डिव्हिजन. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन विदाउट डिव्हिजन. म्हणजे काय की ॲडिशन राहणारे, सबस्ट्रॅक्शन राहणारे, मल्टिप्लिकेशन राहणारे, पण काय नसणारे? डिव्हिजन नसणारे. काय नसणारे? डिव्हिजन. हा वर्ड लक्षात ठेवा. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय की कॉन्स्टंट राहते 3, 2, -1, -4, 5. ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजे XYZ अल्फाबेटिकल लेटर्स राहणारे. आणि एक्सपोनंट म्हणजे x² y², सम म्हणजे नाही का एक्सपोनंट राहणारे, घातांक राहणारे. ठीक आहे. मग इथे एक एक्झाम्पल लिहिलं बघा, 3x² y + 5xyz + 3. ही काय झाली? पॉलिनॉमियल इक्वेशन झाली. मग पॉलिनॉमियल इक्वेशन समजलं सगळ्यांना? पॉलिनॉमियल इक्वेशनची इथं डेफिनेशन पण दिलेली आहे. An expression made with constant, variable, exponent which are combined using addition, subtraction, multiplication but not division किंवा without division. ठीक आहे. मग इथं आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल बघितलं. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय की गिवन पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती आहे त्याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणायचं. बट हायेस्ट पॉवर बघताना जी हायेस्ट पॉवरची टर्म आहे तिचा कोएफिशियंट काय पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. तेच आपण इथं पुढे लिहिलेलं आहे बघा,
डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज डिफाईन ॲज द टास्क टू प्रोव्हाइड. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे, द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल विच अ नॉन झिरो कोइफिशियंट. म्हणजे त्याचं कोइफिशियंट कसं राहणार आहे, नॉन झिरो राहणार आहे. मग बघा इथे एक एक्झाम्पल बघितलं तर 0 × x⁴ + 3x² + 2x + 3. मग इथं हायेस्ट पॉवर तर 4 आहे, पण ह्याच एक्सचं कोइफिशियंट काय आहे, 0 आहे. त्याच्यामुळं ही त्याची डिग्री राहणार आहे का, नाही राहणार आहे. ठीक आहे, ही त्याची डिग्री नसणार आहे. का, कारण की इथं कोइफिशियंट काय आहे, 0 आहे. कोइफिशियंट काय आहे, 0 आहे. मग इथं डिग्री काय येणार आहे, नॉट 4. मग डिग्री येणार इथं 2. का, कारण की इथं हा जो एक्स आहे याचं कोइफिशियंट 3 आहे, नॉन 0 आहे. ठीक आहे, म्हणून इथं डिग्री आली 2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर प्रॉपर फ्रॅक्शन. आता पॉलिनॉमियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल तर आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन कसं ओळखायचं. तर बघा तिथं आपण काय करायचो, ज्याचा न्यूमरेटर छोटा राहायचा तो प्रॉपर फ्रॅक्शन राहायचा. इथं पण तेच आहे, पण इथं न्यूमरेटरची डिग्री बघायची. काय बघायची, डिग्री. मग न्यूमरेटरची जर पॉवर छोटी असेल डिनॉमिनेटरपेक्षा तर हा काय राहणार आहे, प्रॉपर फ्रॅक्शन राहणार आहे. आणि इनप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटरची डिग्री कशी राहणार आहे, मोठी राहणार आहे. कशापेक्षा, डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणून हा कोणता फ्रॅक्शन होणार आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन होणार आहे. त्याच्यानंतर बघा आता पार्शियल फ्रॅक्शन्स. आता पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय की सपोज आपल्याला दिलेलं आहे 26/24. काय दिलेलं आहे, 26/24. त्यालाच आपण कसं लिहू शकतो, 3/4 + 2/6. मग हा काय झाला, हा एक फ्रॅक्शन झाला. आणि 3/4 + 2/6 हे काय झाले, त्याचे पार्शियल फ्रॅक्शन झाले. हे काय झाले, पार्शियल फ्रॅक्शन. जर आपण हे पार्शियल फ्रॅक्शन एकमेकांना जर मल्टिप्लाय केले, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला काय आहे की मेन फ्रॅक्शन भेटणार आहे. मग तेच आपल्याला इथं पॉलिनॉमियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला सपोज आपल्याला लिहिलं आहे x-2/x × x-1. मग हे दिलेलं आहे आपल्याला, फ्रॅक्शन दिलेलं आहे हा, आणि ह्या फ्रॅक्शनचे आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. तर मग आता बघा इथं काय आहे की आपण हे आता आधी तुम्हाला मी काय आहे की 3/4 + 2/6 सांगितलं होतं. हा डायरेक्ट फ्रॅक्शन दिलं का नाही. मग याचे आपण काय करू शकतो, आता हा काही कॉन्स्टंट नंबर्स आहे, आपण ही व्हर्बली बघून सुद्धा करू शकतो, म्हणजे तुम्हाला इथं समजणार आहे. पण पॉलिनॉमियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं काय समजणार, तर त्याच्यासाठी फाइंड आउट करायचे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी, 3 केसेस आहे आपल्याकडे. ठीक आहे, त्यातले आपण केसेस बघणार आहे. पण ॲक्च्युली पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय करायचं आपल्याला, की एक मेन फ्रॅक्शन दिलेलं राहणार आणि त्याचे आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. जर पार्शियल फ्रॅक्शन एकमेकांमध्ये आपण ॲड सबस्ट्रॅक्ट जर केले आणि तर आपल्याला काय भेटणार आहे, मेन फ्रॅक्शन भेटणार आहे. काय भेटणार आहे, मेन फ्रॅक्शन. ठीक आहे, मग आता पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करताना बघा फर्स्ट केस, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग आपल्या डिनॉमिनेटरला जर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर कसं फाइंड आउट करायची पार्शियल फ्रॅक्शन. मग बघा डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नॉन रिपीटेड म्हणजे काय की एक्स जर एकदा आला तर डबल नाही आला पाहिजे, x+1 जर एकदा आला तर डबल नाही आला पाहिजे, x-2 जर एकदा आला तर डबल नाही आला पाहिजे. ठीक आहे, रिपीट नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर लिनियर फॅक्टर. आता लिनियर फॅक्टर म्हणजे काय की ज्या फॅक्टरची डिग्री, म्हणजे ज्या फॅक्टरमध्ये जो व्हेरिएबल दिलेला आहे त्या व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. किती पाहिजे, 1 विथ अ कॉन्स्टंट, आणि त्याच्यासोबत एक कॉन्स्टंट पण पाहिजे. मग आता बघा सपोज जर नुसतं एक्स जर असेल तर एक्सच्या बरोबर कॉन्स्टंट किती, इथं 0 आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासोबत एक कॉन्स्टंट पण राहणार. इथं बघा x+1 नंतर इथं एक्स असे, म्हणजे हे लिनियर फॅक्टर झाले. ठीक आहे, मग लिनियर फॅक्टरलाच आपण अल्फाबेटिकली x - अल्फा x - बीटा यांना काय म्हणायचं, लिनियर फॅक्टर म्हणायचं. ठीक आहे, मग आता बघा पार्शियल फ्रॅक्शनची फर्स्ट केस, वेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. आता सगळ्यात पहिले तुम्हाला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, नॉन रिपीटेड म्हणजे एक फॅक्टर डबल नाही आला पाहिजे. लिनियर म्हणजे काय की एक्सची डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. किती पाहिजे, 1. मग इथं बघा एक्झाम्पल बघितलं, ax + b अपॉन डिनॉमिनेटरला x - अल्फा x - बीटा. मग x - अल्फा पण एकदाच आलाय, x - बीटा पण एकदाच आलाय, आणि इथं अल्फा आणि बीटा काय कॉन्स्टंट आहे, आणि एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे काय की x - अल्फा आणि x - बीटा हे दोन लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर आहे. मग दोन नॉन लिनियर रिपीटेड फॅक्टर असेल तर दोन कॉन्स्टंट घ्यायचे. मग a अपॉन फर्स्ट कॉन्स्टंट प्लस b अपॉन फर्स्ट कॉन्स्टंट अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस सेकंड कॉन्स्टंट अपॉन सेकंड फॅक्टर, म्हणजे a अपॉन x - अल्फा प्लस b अपॉन x - बीटा. आता इथं दोनच कॉन्स्टंट का घेतले, कारण इथं दोनच फॅक्टर होते. जर आपल्याला गिवन फ्रॅक्शनमध्ये जर 3 फॅक्टर दिलेले असेल डिनॉमिनेटरला तर आपण 3 कॉन्स्टंट घेणार आहे. काय घेणार आहे, 3 कॉन्स्टंट. मग बघा आता जे फॅक्टर दिलेलं आहे, मग आपण इथे एक एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, इथं 2 फॅक्टर दिलेले होते, x आणि x - 1. मग बघा x आणि x - 1 जर 0 घेतलं तर x = 0 येतं आणि x = 1 येतं. म्हणजे x - 1 = 0 म्हणजेच x = 1.
मग हे दोन्ही काय करायचे, त्या गिवन इक्वेशनमध्ये पुट करायचे आणि आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटत्या. ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटल्या की ए आणि बीच्या जागेवरती त्या लिहायच्या आणि फायनल आपल्याला जो फ्रॅक्शन दिलेला होता तो फ्रॅक्शन ए आणि बीचे आपण आपले त्याचे करस्पॉन्डिंग फॅक्टर्स लिहायचे आणि या आला आपला फ्रॅक्शन आणि या आले त्याचे पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, आपण आता इथं फर्स्ट केसचे 2 एक्झाम्पल बघितले. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन एक्झाम्पल बघू. ठीक आहे, तर इथपर्यंत हे सगळ्याला समजलं असं. पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे असं वेगळं काही नाही, मेन फ्रॅक्शन दिलेलं राहील, त्याचे 2 पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्यांची ॲडिशन करायची किंवा सबस्ट्रॅक्शन करायची. ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपला मेसेज करू शकता किंवा जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर माझं ते थंबनेलवरती व्हॉट्सअप नंबर पण दिलेला राहतो, तर त्या व्हॉट्सअप नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर रिव्हिजन असाइनमेंट पाहिजे असेल तर रिव्हिजन असाइनमेंटची PDF पण भेटून जाईल तुम्हाला. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. रिव्हिजन असाइनमेंट बघा, आपण आता नवीन सिस्टम आणली रिव्हिजन असाइनमेंटमध्ये. तर 1 मिनिट हे सेव्ह करतो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, म्हणजे काय की रिव्हिजन असाइनमेंट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. आता रिव्हिजन असाइनमेंट म्हणजे काय, बरेच जणांना माहीत नसतं. रिव्हिजन असाइनमेंट म्हणजे आतापर्यंत के स्कीम आणि आय स्कीममध्ये पेपरला आलेले प्रॉब्लेम असते. ठीक आहे, मग ते जे प्रॉब्लेम पेपरला आलेले आणि त्याच टाईपचे सेम प्रॉब्लेम पेपरला येतात. ठीक आहे, तर मग ते प्रॉब्लेम तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. आणि तुम्हाला जर ह्या रिव्हिजन असाइनमेंट पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करून देईन. आता बघा, ही रिव्हिजन असाइनमेंट 2 आहे. आता ही काय आहे की लॉगॅरिथम. आता नाव बघा, रिव्हिजन असाइनमेंट, रिव्हिजन झाली पाहिजे आणि दर रविवारी सॉल्व्ह करायची. ठीक आहे, मग रिव्हिजन झाली पाहिजे म्हणून मी काय करतो, फर्स्ट चॅप्टर जे झालेले त्यांचे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दिलेले राहतात. नाही तर मग तुम्ही म्हणजे सर डबल प्रॉब्लेम देतात, डबल तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी राहते, विसरलं नाही पाहिजे. सपोज आता बघा, हा 10 नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इफ ए मायनस 4b 5 6 ए मायनस बी आणि इथं ए आणि बीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय, तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही तर तुम्ही काय करायचं, त्याच्या खाली एक लिंक दिलेलं आहे, फॉर द सोल्युशन जस्ट क्लिक ऑन द लिंक, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता बघा, इथं इंटरनेट कनेक्ट नाही, तर इंटरनेट कनेक्ट नसल्यामुळे काय आहे की जर तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक केलं तर आपल्या चॅनलवरती ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण अपलोड केलेलं राहते. ह्या स्पेशल तेवढ्याच प्रॉब्लेमची व्हिडिओ राहते. मग ती व्हिडिओ तिथं रन होती, म्हणजे काय की तिथं पण मी सॉल्व्ह केलेलं राहतं, जसं शिकवताना सॉल्व्ह करतो तसं. मग तुम्ही त्या प्रॉब्लेम तिथं त्याचं स्टेप्स समजून घ्यायचे आणि पुन्हा तो काय करायचं, मनाने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, म्हणजे इथं काय की व्हिडिओ सोल्युशन प्रोव्हाइड करेल. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, व्हॉट्सपॉट सॉल्व्ह करूनच म्हणजे नाही कसं कनेक्ट होतं ते दाखवतो. म्हणजे काय की आपण अभ्यास करताना स्मार्ट टेक्नॉलॉजी यूज करणार आहे. म्हणजे आता बघा, सपोज कुठे गेला तो प्रॉब्लेम, इथं आहे. ठीक आहे, याच्या जर लिंकवरती क्लिक केलं, इथं काय होणार, यूट्यूबला तो प्रॉब्लेम रन होणार म्हणजे माझ्या चॅनलवरती त्याचं सोल्युशन अपलोड केलेलं आहे. थोडं नेट स्लो आहे. बघा, हा प्रॉब्लेम आला. आता ह्या प्रॉब्लेमचं इथं सोल्युशन रन होतंय बघा, थोडं स्लो चालतो. हे बघा, इथं हे सोल्युशन रन होते. म्हणजे काय की तुम्ही सॉल्व्ह करताना तुम्हाला काही अडचण आली की तुम्ही लगेच काय करायचं, सोल्युशन बघायचं. ठीक आहे, म्हणजे काय की तुमचं तिथं डाऊट क्लिअर होत जाईल. म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आपल्याला अभ्यास करताना सुद्धा, स्मार्ट वर्क करायचं. ठीक आहे, मग आज सगळ्याला समजलं का? जर तुम्हाला ती PDF पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचं नाव पाठवा. ठीक आहे, आणि मी तुम्हाला ती सेंड करून देईन, तुम्ही ते सॉल्व्ह करून बघायची. आजचं तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, मग बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.